नमस्कार, मी डॉक्टर राजेश हराळ पाटील. जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय. आज तारीख 6 जून आणि 6 जून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या दिवशी स्वतःला शिवराज्याभिषेक करून घेतला तो दिवस. इसवी सन 1674 मध्ये स्वतःला छत्रपती म्हणून त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. राजा शिवछत्रपती म्हणजे हे काही फक्त नाव नाही, तर ती आहे स्फूर्ती, ती आहे प्रेरणा आणि तो आहे विश्वास यशस्वी होण्याचा. राजा शिवछत्रपतींनी पारतंत्र्यातून स्वराज्य निर्माण कसे केले त्यामागची प्रेरणा होती ती राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि आशीर्वाद होता तो माता तुळजाभवानीचा. अशा या राजांनी उण्यापुऱ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये मुघल, कुतुबशाही, निजामशाही, परकीय असे इंग्रज, आदिलशाही, पोर्तुगाल या सर्वांशी संघर्ष करत करत स्वराज्याची निर्मिती केली. हे स्वराज्य म्हणजे होतं ते सुशासन, जनतेचं राज्य, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी या सर्वांना न्याय देणारं न्यायाचं असं राज्य. छत्रपतींच्या दरबारामध्ये कधी मुजरा बघायला मिळाला नाही. छत्रपतींच्या काळामध्ये परश्री ही माते समान होती. त्यांनी स्वतःसाठी कुठलाही राजमहाल नाही बांधला, तर त्यांनी बनवले ते गडकोट आणि किल्ले, जे आजही छत्रपतींच्या राज्याची साक्ष देतात, रयतेच्या राज्याची साक्ष देतात. असे हे शिवछत्रपती, ज्यांच्यावरती हजारो संशोधनं झाली, हजारो पुस्तके लिहिली गेली आणि राजांचं आयुष्य जनतेसमोर आणण्यात आलं. अशा या राजांचं शिवचरित्र प्रत्येक घरामध्ये असावं, प्रत्येकानं ते वाचावं, प्रत्येकानं स्वतःच्या नातेवाईकांना, मुलांना ते वाचण्यासाठी प्रवृत्त करावं. खरं म्हणजे शिवचरित्र वाचणारी व्यक्ती ही कधी गुलाम नाही होऊ शकत, ती गुलामगिरीचा स्वीकारच करू शकत नाही, असं हे शिवचरित्र. आणि खरं पाहायला गेलं तर भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि मला असं वाटतं की ते 14 असायला हवेत. 13वं ज्योतिर्लिंग असावं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि 14वं असावं ते संभाजी महाराजांचं. कारण संभाजी महाराजांनी अतिशय अत्याचार सहन करून सुद्धा स्वराज्याचं रक्षण केलं, धर्मपरिवर्तनास नकार दिला आणि स्वतःचं बलिदान दिलं, असे संभाजी महाराज. आजही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं चरित्र आपल्या भारतीय व्यक्तींना, जगातील इतर सर्वांना प्रेरणादायी असे आहे आणि ते प्रत्येकानं आपल्या संग्रही ठेवावं, वाचावं. त्याचं शाळेमध्ये, विद्यापीठामध्ये सामूहिक वाचन व्हावं असं मला वाटतं. जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय.